युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. जय भीम, नम बुद्धाय, जय लहुजी, जय शिवराय. माझ्या मातम भगिनी बघा काय म्हणतात. आता कसं वाटतंय, गार 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 वाटतंय. भेटला का नाही ते पण घर चौकात लवटवाला. बघितला व्हिडिओ. अगं ताई, जय भीम बोलून बोलावलं आणि पाठीत खंजीर खूप बसलं. राजू भाऊ, तुमचे कार्य आम्हाला आवडतात, तुम्हाला भेटायचं आहे. जय भीम राजू भाऊ, या, आम्ही ह्या ठिकाणी आहोत. गोड बोलून बोलावलं आणि भावाला मारलं. अरे तुम्ही जनावर आहात, जनावर. त्या माणसाला तुम्ही मारून त्या माणसाची सोन्याची चेन चोरली. चोट्टे हो, शर्म वाटते का तुम्हाला? जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे, असं तुम्ही त्यांना म्हणायला लावलं. मलाही सांगा, कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. आणि हो, तुम्हाला माझं एकच सांगणं आहे आणि माझ्या ताईला माझं एकच सांगणं आहे की मलाही सांगा, त्या राजू थाटेला मारून सिद्ध काय केलं? तुम्ही माणूस आहात, तुम्ही पैलवान आहात, तुम्ही बलशाली आहात, हे सिद्ध केलं का? एका आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला मारून तुम्ही सिद्ध हे केलं की तुम्ही जाती जातीमध्ये आता दंगली घडवणार. सोशल मीडियावर जेवढे आंबेडकरी चळवळीचे नेते आहे, रिस्टार आहेत, ते वाईट शब्द मातंग समाजाविषयी मांडणार म्हणजे मांडणार. मी तुम्हाला आता सांगतो, जो पहिले मातंग समाजाविषयी ज्याला आदर होता, सन्मान होता, तो आपल्या त्याला भाऊ मानायचा, तो आता भाऊपण मध्ये चुलत भावासारखं होणार. आणि जे आरएसएसचे पिल्ले, जे बीजेपीचे लोक, त्यांना मांग आणि मारामध्ये दंगली घडवायच्या होत्या, त्यात त्यांनी सुरुवात केली. त्यांचं स्वप्न साकार करून राहिलो तुम्ही. लहुजी टोला दिला, अण्णाभाऊचा टोला दिला. हे टोले बंद मारा, जैला चढून जाण. कळलं काय? कायदा लय बेकार आहे. तोंड होट दुधाचे नाही सोकले अजून. जे रील स्टार लोक पोट्टे आहे ना, ते दंडूर गांडीचे, त्यांनी हे राजू भाऊला मारलं, त्यांच्यासाठी माझं बोलणं आहे. दुधाचे होट सोकले नाही अजून. व्हिडिओ मध्ये आपण बोलू शकतो. जेव्हा अदाऱ्या कोटीमध्ये गेला ना, गांडीतून रक्ताची धार पडते, चड्डीत मुश्शीन, बाजाराचा पट्टा बसल्यावर. गुन्हेगारीच्या दिशेने चालले तुम्ही. माझं मत एकच आहे, त्यांना एवढं मारलं तुम्ही, रक्त नाकातून साडेपर्यंत, तोंड सुजलं त्या माणसाचं. तो माणसाला आयसीयू मध्ये भरती आहे. तुम्ही त्यांचा हाफ मर्डर केला, हे लक्षात ठेवा. चेन चोरली त्या माणसाला, तुम्ही एवढं मारलं, बेधन मारलं. एवढं कोणाला मारत नसते. मग जीव घेऊन टाकायला लागत होता त्या माणसाचा, विषय मोकळा. जीव घेऊन टाकायला लागत होता. स्वतःला तुम्ही बलशाली म्हणता ना. मग काय, जेला सडले असते, मग हात जोडले असते. गलती झाली माफ करा, गलती झाली माफ करा. आणि अजूनही तोंडवरून व्हिडिओ काढून राहिले आणि म्हणून राहिले बाबासाहेबाचं लेकरू. अबे कयक गांडे हो, घाबरले ना, आणि बाबासाहेबाचं लेकरू म्हणून राहिले. माझं मत एकच आहे, गुन्हेगारीच्या दिशेमध्ये जाऊ नका. ज्या गुन्हेगारीच्या दिशेने जात असाल तर तिथं फक्त अंधारी कोठडी आहे, उजेड नाही. तुम्ही कायदे हातात घेऊन राहिले, गुन्हेगारीच्या रस्त्यावर चाललेले लोक आहात तुम्ही. मला असं वाटलं आलं, ज्या अण्णाभाऊ साठेनं तुम्हाला सरकार रस्ता दाखवला, त्या सरकार रस्त्याने न जाता तुम्ही दुसऱ्या रस्त्याने चालले. मलाही सांगा, आंबेडकरी चळवळीच्या नेत्याच्या तोंडून तुम्ही आई बहिणीची शिवी ऐकली का हो कधी? नसं ऐकली. जो कोणी देते ना, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आता कसं झालं माहितीये का, तुम्ही राजू थाटेला मारून तुम्ही तुमची अवकात दाखवली की तुम्ही दंगे प्रसाद करू शकता. गुन्हेगारीच्या दिशेने आहे तुम्ही लोक. तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, तुम्हाला कोयता, बंदूक, तलवारीची गरज आहे भावांनो. तुम्ही शिक्षणाची गरज राहिली असती ना, तर तुम्ही कायद्याने सगळ्या गोष्टी चालल्या असते. तुम्हाला तलवारीची, बंदुकाची गरज आहे.
हे सगळे ज्यांनी राजू थाटेला मारलं ना, त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही गुन्हेगारीच्या दिशेने चालले. माझं एकच मत आहे की तुम्हाला तर सजा झाली पाहिजे, एफआयआर दाखल झाली पाहिजे. किती उडत असाल उडा, हे माझं मत आहे. आम्ही दंगे करत नाही, आम्ही कोणाही माता समाजी नेत्याला मारत नाही. आमच्या बापानं शिकवलं नाही, कारण आमच्या बापानंच म्हणून गेला की आम्ही तुम्हाला कायदा दिलेला कायद्यानं घ्या, पण दंगे करू नका. आणि हा तुमचं असं म्हणणं असेल की राजू थाटेनं आमच्या महामानवावर शिवीगाळ केली, त्याच्यानं आम्ही त्याला मारलं. मग एवढं मारत असते काय? 2 झापडा मारून विषय मोकळा, क्षमा मागून विषय मोकळा. हो, आम्ही असं कधी करणार नाही, आहे नाही का? तुम्ही मारून त्या माणसाची चेन तो चोरली सोन्याची, हा चोरलीच. त्या माणसाच्या नाका तोंडात रक्त वाढलं, सोन सुजून टाकलं. त्या माणसं आयसीयू मध्ये भरती आहे. हा, स्वतःला एवढे हे समजून राहिले का? अरे भिवून टोला बसन ना, तर जिथून निघाले तिथंच चालले चाल. दंगली घडवून राहिले तुम्ही. आणि हे 10-12 पोट्याने चिमल तोंडे यांच्यामुळे मत आता मातंग आणि मांगामध्ये एवढे झगडे लागणार. याले जिम्मेदार हे राहणार हरामखोर, हे लक्षात ठेवा. याले जिम्मेदार हे हरामखोर राहणार, हे जिम्मेदार खरे. कारण यांनी सुरुवात केली दंगली घडवण्यासाठी. हे खोटं नाही सांगत मी तुम्हाला, कारण हे दंगली घडवण्याचं काम यांचंच आहे. यांना शिक्षणाची गरज नाही. आमच्या बापानं आमच्या हाती पेन दिला, पण हे हरामखोर ज्यांनी हे मारलं त्यांना याच्या हाती पेन नाही तलवारा पाहिजे, असे त्यांचं महत्व आहे. अण्णा भाऊची शिकवण हेच आहे का? तुम्ही म्हणा आता की ज्या राजू थाटेला मारलं ते बाबासाहेबांची शिकवण आहे का? तुमची असं बोलू शकता, मला माहित आहे. माझं मत एकच आहे की तुम्ही 12-20 जण होते तिथं मारणारे. तो माणूस एकटा होता. एकट्याला पाहून त्याला आज जय भीम करून बोलावलं. तुम्हाला जय भीम म्हणजे काय वाटतं रे? जय भीम म्हणजे आत्मसन्मान. त्या कारणामुळे हा माणूस तुमच्यापर्यंत पोहोचला, कळलं काय? जय भीम हा दिल्लीच्या जंतर मंतरवर घोष आहे. कुठला जगो दिसतो का तुम्हाला? जय श्रीरामचा दिसतो काय? जय भीम, भारत माता की जय आणि जय भीम 2 वाक्य आहे. जंतर मंतर ना कुठला नारा आहे ना कुठला शब्द दिसते तुम्हाला. मग विचार करा ह्याच्यामध्ये किती पॉवर असायला पाहिजे. फक्त आमच्या बापाला तुम्ही तुमच्या कामापुरतं युज करता. बाबासाहेबाला कामापुरतं युज करता. जेव्हा लालचन लागते ना, तेव्हा आंबेडकरी चळवळीतले नेते रस्त्यावर निघते. तोच तो माणूस राजू थाटे. कितीतरी मातक समाजाच्या घरावर अत्याचार झाला, महिलेवर अत्याचार झाला, तोच समोर निघाला होता. हे तुम्ही विसरले का ते? अरे तुम्ही ते दिवस विसरता बात. आंबेडकरी चळवळीतले नेते एवढे असे आहे की ते जात ना पात पायते, सगळ्या गोष्टी विसरून ते एकच म्हणते, मानव धर्म एकच आहे. धर्म जात पात बाजूला फेकून टाका. मानव धर्म एक महत्वाचा आहे, असे आंबेडकरी चळवळीतले नेते आहे. आणि तुम्ही काय केलं? त्या माणसाला मारलं. मारून काय मिळालं तुम्हाला? शांतता. अरे भावांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे. मला राग त्या 10-12 जणांचा येऊन राहिलेला, जे रील स्टार आहे त्याचा येऊन राहिला. मला बाकीचे माझे मातंग भाऊ त्यांना काही घेणं देणं नाही. माझे मातंग भाऊ शिकलेले आहे, सुशिक्षित आहे. आणि ते वर्गीकरण करत असेल तर करा, बिंदास करा. देवेंद्र फडणवीसला म्हणा वर्गीकरण कर म्हणा. आम्ही उपवर्गीकरणाला विरोध करतो, करा ना. पण तुम्ही माराठोक्या का करता ते सांगा मला. एवढा गांडीत दम आला का तुमच्या? कोणासंग उलूड करून राहिले तुम्ही? त्या आरएसएसच्या पिल्लाईपासून ते बीजेपी पासून तुमच्या पाठीशी आहे, उलूड करून राहिले. अबे ते कोणीच कोणाचे झाले नाही. ते गैबाने लोक तुमच्या आई बहिणीवर अत्याचार करणार कोणी तर कुठलाही कोणी धावून येणार आहे. ते आंबेडकर चळवळीचे नेते धावून येईल, हे लक्षात ठेवा. उडू नका एवढं. पर कापले जाईल. पर आरएसएसचेच लोक पर कापून टाकन तुमचे, कळलं काय? हरामखोरांनो, एकट्या माणसाला पण मारता. हा, हे चुकीचं आहे माझं.
आणि याला जिम्मेदार हे 10 ते 12 जण आहे, जे रिस्टार आहेत, त्यांनी राजू थाटेला मारलं. तुम्हाला माहित आहे काय, सगळे आंबेडकर चळवळीतले नेते म्हणा, रिस्टार म्हणा, सगळे वाईट पद्धतीनं तुमचं निगेटिव्ह, तो मातंग समाज विचारात त्या पद्धतीचा आहे नाही, तरी लोक त्यांना वाईट बोलणार. आता हे सगळं हे हरामखोरांच्या मुळे झालं, डोंबळ्या गांडीजींच्या मुळे झालं. यांनी विष घातला आता जाती जातीमध्ये. झगडे करण्याचा दृष्टिकोन हाच आहे हरामखोर. जोपर्यंत जेलात जाणार नाही तोपर्यंत मी सुख शांतीने बसणार. कारण माझा एकच म्हणणं आहे, कुठल्याही मातंग नेत्याला कोणी मारलं नाही पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, कुठल्याही आंबेडकरी चळवळीतल्या नेत्याला कोणी मारलं नाही पाहिजे. हे माझं मत आहे. कोणीही हात उचलला नाही पाहिजे, माझं मत आहे. काही भाडको लोक असतात, आरएसएसचे पिल्ले, जातीवाद जास्त आगीत तेल टाकणारे, त्यांना तर आम्ही पाहूनच घेऊ. मग माझं मत एकच आहे, जातीवाद करू नका, झगडे करू नका. पण नाही, अरे जेव्हा राजू थाटेला मारलं तेव्हा मला बेकार वाटलं. अरे मारा नव्हता लागत. तो शिवी बोलत करत देत होता, अण्णाभाऊ साठेवर वाईट बोलत होता, लवजी वस्तादवर वाईट बोलत होता. मला बेकार वाटत होतं. म्हणजे हा माणूस कसा काय बोलते, चुकीचं आहे वक्तव्य. कोणी आई बहिणीवर शिवी देते ना, मला बेकार वाटते. तो माता समाजाचा असो, आंबेडकर चळवळीतला नेता असो, मला भलं बेकार वाटते. का बेकार वाटते? कारण त्या मायच्या पोटातून मी जन्माला आलो, तू जन्माला आला, ही पुरी सृष्टी जन्माला आलेली आहे. सृष्टी आली ना, पण सगळे कायले करायचे. हा, पण आपल्या गाडीत रहमान किडा आहे ना, गुन्हेगारीच्या दिशेतील लोक आहो ना आपण. हा, काय वाटतं तुम्हाला? दंगली झाल्या पाहिजे काय? माग आणि मारामध्ये तलवारा उचलल्या पाहिजे काय? तुम्हाला असं वाटते काय? अरे महाराजांचा इतिहास वाचा. 500 महाराजांनी 28 पैशाला तुळूतुळू खाल्लं. इतिहास वाचा, तेव्हा काही ना काही करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय जिजाऊ.